नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला पाहायचं आहे की कमी आता भरपूर ताईंचं काय होतं की खूप काठपदर साडी असेल तर त्याच्यावर काय होतं की काठ जे आहे ते एक साईडनीच येतात. त्यावेळेस कस्टमरने आपल्याला डिझाईनही बनवायला सांगितलेली असती आणि आपल्याला डिझाईन पण करायची आहे आणि कस्टमरनी पण सांगितलेले आहे. तर त्यावेळेस तुम्हाला सुचत नाही काय करावं. तर मी तुम्हाला कमी कपड्यामध्ये खूप सुंदर असे डिझाईन शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने मी डिझाईन केलेले आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. नमस्कार. आता इथे पाहू शकतात आपण बॅक साईडचा जो भाग घेतलेला आहे कटिंग करून, तर इथं 30 साईजचं ब्लाऊज आहे. तर 7.5ची घडी घेतलेली आहे. त्यानंतर 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेलं आहे. आता आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती घ्यायची आहे. तयार 13 आहे, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. बॅक साईडला आपण 1 इंच घेत असतात, फ्रंट साईडला आपण 1.5 इंच घेत असतात. तर पूर्ण शोल्डर जे आहे ती 5 आहे आणि गळा रुंदी जी आहे कमी साईज असल्यामुळे आपण 1.25ची घेतलेली आहे. तसंच आपण गळ्याची उंची जी आहे ती 9.5 घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला खूप सुंदर कमी काठ जो राहिलेला असतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ब्लाऊज पीसमध्ये एक साईडनेच जी काही काठ आहे ती येत असतात. तर ते काठ आपण बाहीसाठी यूज करतात, पण कस्टमरला डिझाईन पण पाहिजे असते. त्यावेळेस आपल्याला डिझाईन सुचत नाही आणि काठ लावून पण डिझाईन करायचे आहे. तर मी अशा पद्धतीने इथे 2-2.25 इंचाचा मार्किंग करून घेतलेला आहे. वरच्या साईडने आपण काय केलेलं आहे, शोल्डरच्या साईडने 1.25ची गळ्याची रुंदी घेतलेली आहे. अशा पद्धतीने जर केलं ना, तर कमी साईजमध्ये जर तुम्ही ब्रॉडमध्ये जर तुमचा 9-9.5च्या खालचे गळे असतील त्यावेळेस तुम्ही ही टिप्स वापरू शकतायत, कारण गळा उतरणार नाही त्यासाठी. आता इथं मी पंचकोनी असा षटकोनी साईड काढलेला आहे, तर पाहू शकतात. तर षटकोनी जी काही आकार आहे ती व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपण आता हे कट करून घेत आहेत, जेणेकरून पुढे तुम्हाला दिसणारच आहे की कशा पद्धतीने आपण कमी काठ असेल आणि एक साईडनं जर काठ असेल त्यावेळेस पण तुम्हाला ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बनवता यावी त्यासाठी. तर इथे पाहू शकतात आता आहे असं आपण हे पूर्ण कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण हे काय करणार आहेत, गळ्याचा जो भाग आहे तो अगोदर स्टिच करून घेणार आहेत. तर जी आपली उलट-सुलट बाजू असते, तर उलट साईडनं न ठेवता आपल्याला सुलट साईडने ठेवायची आहे, म्हणजे सव्वाशी बाजू ठेवायची आहे. जो आपण एक्स्ट्राचा शिलाई मार्जिन घेतलेलं असतं, सव्वा किंवा तुमची जी काही तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेली असेल किंवा पाऊण इंच घेतलेले असेल, तर मी प्रत्येक वेळेस तर 25च घेत असते. तर तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल, अर्ध्यातले पण पाव इंच घेत असते. तर कंपल्सरी तर तुम्ही पाव इंचावरच घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची शिलाई परफेक्ट आणि फिनिशिंग खूप सुंदर येते त्यासाठी. तुम्हाला जर कॅनव्हास वापरायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही अर्धा इंच घेऊ शकताय, पण तुम्हाला शोल्डरमध्ये वाढ करून घ्यावी लागते त्यासाठी. तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपले हे जिथे कोन आहेत तिथे आपल्याला छोटेसे कट मारून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे, आणि गोल आकार जिथे जिथे आहे तिथे पण आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहेत. याने आपला जो गळा आहे तो पलटल्याच्यानंतर खूप छान असा फिनिशिंगमध्ये पलटला जातो त्यासाठी. त्यानंतर आपल्याला जो कमरेचा भाग आहे तो पण व्यवस्थित असा स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याला कमरपट्टी जी आहे ती जॉईन करायची नाही आहे. तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कमरपट्टी जॉईंट करणार नाहीत, गळा आणि कमरेचा जो भाग आहे दोन्हीही जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे. शक्यतो तुम्ही कमरपट्टी जी आहे ती पण यूज करू शकतायत, पण कमी साईजमध्ये असतील तर त्यावेळेस गरज लागत नाही. पण फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाऊज दिसू द्यायचा असेल तर तुम्ही कमरपट्टीचा नक्की यूज करू शकतायत. आता आपण हे पलटवून घेतलेलं आहे. अगोदर आपण गळ्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये स्टिच करून घेणार आहेत, पाहू शकतात. एकदम कडेला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जसा आकार घेतलेला आहे आपण त्याच पद्धतीने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी जिथे कोन आलेला आहे तिथे आपल्याला हे व्यवस्थित अशी सुई म्हणजे साईडने घेऊनच
फिनिशिंगमध्ये आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकतायत, पण मी कॅनव्हास न वापरता आपण आहे असा स्टिच केलेला आहे. तर कॅनव्हास जर वापरला तर त्यानं फिनिशिंग खूप सुंदर येते आणखीनच. तर तुम्ही ही पण फिनिशिंग छान आलेलीच आहे, पण तरी पण तुम्हाला जर आणखीन ॲक्युरेटमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॅनव्हास वापरू शकताय. अशा रीतीने आपण हे व्यवस्थित गळ्याचा भाग जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण साईडने जे आहे ती जॉईनिंग करून घेतलेलं आहे. तर अशा रीतीने हे तयार झालेलं आहे षटकोनी. तर आता आपण काय करणार आहे, छोटा जो काठ राहिलेला आहे पाहू शकतात, इतकाच माझ्याकडे काठ राहिलेला होता, कारण एक साईडनेच आलेला होता. बाही पण आपण याच्यात जॉईनिंग करून घेतलेली होती आणि ह्या कमी काठामध्येच आपण बॅक साईडची ही डिझाईन बनवून घेत आहेत पाहू शकतात. तर आहे असा आपला जो षटकोनी आकार जो आपण दिलेला आहे, तिथे आपण चौकोनी जो कट केलेला होता तिथे आपल्याला हे व्यवस्थित असं जॉईनिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने काठ व्यवस्थित दुमडवून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला जर तसं येत नसेल तर तुम्ही अगोदरही जॉईनिंग करून घेऊ शकताय. तो जो आपला बॅक साईडचा गळ्याचा भाग जो आहे तो किती आहे ते चेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही टिप मारून घ्यायचे आहेत. या पद्धतीने पाहू शकतायत, अशा रीतीने हे झालेले आहेत. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून घेणार आहेत. आपल्याला जितकी लेस जॉईनिंग करायची आहे तितकाच आपल्याला इथं व्यवस्थित असं ठेवायचं आहे. तर कमीत कमी तुम्ही पाव इंच ठेवू शकतायत. तर या पद्धतीने गोल्डन कलरची मी इथं लेस घेतलेली आहे. तर अशा रीतीने आपण ही लेस जी आहे ती व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. तर जसा आपला आकार आहे त्याच पद्धतीने तुम्ही इथे आकार लावून ती लेस लावून घ्यायची आहे आकाराला. त्यानंतर जो आपला बॅक साईडला जे आपण काठ लावलेला आहे तिथे पण आपल्याला व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे पाहू शकतात. कारण कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने, आणि कस्टमरला पण आवडली पाहिजे ही डिझाईन आहे, तर तुम्ही ही नक्की तुमच्या ब्लाऊजसाठी तयार करून घेऊ शकताय. आता इथे मी डबल टिप मारून घेणार आहे. जिथे जिथे आपले कोण आलेले आहेत तिथे पण व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. तर आता असेच आपण ही दुसरी जी बाजू आहे त्याला पण लेस जी आहे ती जॉईनिंग करून घेत आहेत. दोन्ही साईड अगदी फिनिशिंगमध्ये तुम्हाला जॉईनिंग करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जर कस्टमर भरपूर येत असतील, डिझाईन सुचत नसेल, तर तुम्ही कमी कपड्यामध्ये पण अशा युनिक डिझाईन बनवू शकताय. तुम्ही याच्यामध्ये दुसरीही डिझाईन बनवू शकताय. तुमच्याकडं कपडा नसेल, अशाच पद्धतीने थोडाच कपडा उरलेला असेल किंवा तुमच्याकडं नसेलच, त्यावेळेस तुम्ही हा गळ्याचा जो आकार आहे तो कट करून त्यानंतर तुम्ही इथे बटरफ्लाय जी फ्लावर असतो तो बनवून सुद्धा तुम्ही इथे लावू शकताय बॅक साईडला. त्याने पण लुक खूप सुंदर येतो, तोही तुम्ही करू शकताय. तर अशा रीतीने हे आपला झालेलं आहे पाहू शकताय. त्या आपण दोन इथे रेडीमेड नॉट घेतलेले आहेत, त्याला पण आपण काय करणार आहेत, लटकन बनवणार आहेत, जेणेकरून व्यवस्थित असं दिसलं पाहिजे. तर तुमच्याकडं रेडीमेड असतील नॉट तर ते पण तुम्ही वापरू शकतायत, किंवा तुम्ही कपड्याचे बनवत असाल तर ते पण तुम्ही व्यवस्थित असं लावून घेऊ शकताय. अशा रीतीने मी ही 2 चौकोनी कपडे जे आहेत ती कट करून घेतलेले आहेत, आणि अगोदर आपण इथे याला फुल बनवून घेणार आहेत. तर अशा रीतीने काहीतरी वेगळं वेगळे प्रत्येक एकाच कस्टमरचे जी ब्लाऊज असतील तर त्यावेळेस आपण 2-3 प्रकारचे असे लटकणे बनवून घेऊ शकतायत. तर अशा पद्धतीने मी इथे असा फुल आकाराचाच घेतलेला आहे पाहू शकता. खूप पाकळी आकार जो असतो ना तर तो घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन आहेत. त्या डिझाईन तुम्हाला मी अगोदरही व्हिडिओ शूट दिलेलेच आहेत. तर तुम्हाला असेच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला पण ही डिझाईन तुम्ही शेअर करू शकताय. तर आपण गळ्याच्या साईडने 3 इंच अंतर सोडलेलं आहे, आणि हे जी आपण नॉट आहे ती जॉईनिंग करून घेतलेली आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम पद्धतीने जॉईनिंग करून घ्यायचं आहे. तर एक साईडने आपण जॉईनिंग केल्याच्यानंतर इथं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकताय. तर मी अशा पद्धतीने मार्क केलेलं आहे आणि दोन्हीही जे आपले नॉट आहेत ती जॉईनिंग करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.